अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 3 ऑक्टोबर 2024 या दिवशी घटस्थापना आहे, म्हणजेच नवरात्र उत्सवाला या दिवशी सुरुवात होणार आहे. तर 12 ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी दसरा आहे. तर या नवरात्राच्या 9 दिवसापर्यंत आपण काही ना काही उपाय करत असतो. त्याचबरोबर देवी मातेची सेवा करत असतो, पूजाविधी करत असतो. त्याचबरोबर आपण या 9 दिवसात, नवरात्रीचे 9 दिवस आहे, त्या 9 दिवसात 9 नैवेद्य आपण देवी आईला हे अर्पण करायचे आहे. यामुळं देवी ही प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देईल. तर कुठले 9 दिवसाचे कुठले 9 नैवेद्य अर्पण करायचे आहे हे जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नवरात्रीत देवी आईला प्रसन्न करणे काही अवघड नाही. अगदी भक्तिभावाने देवीची उपासना केल्यानं देवीचा आशीर्वाद मिळतो. या नवरात्रामध्ये तुम्हाला 9 दिवसात तुम्ही श्री दुर्गा सप्तशतीचा पाठ हा आवर्जून करा. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. आई भगवतीची सेवा म्हणजेच आपल्या कुलदेवीची सेवा आहे. अगदी तुम्हाला या 9 दिवसामध्ये एक पाठ करता आला ना तर अतिशय उत्तम. एक तरी पाठ आवर्जून करा. त्यापेक्षा अधिक करता आले 5, 7, 9 अगदी 14 जर पाठ केले तर नवचंडी केल्याचं पुण्य जे आहे ते तुम्हाला मिळणार आहे. आई कुलदेवीची ही सेवा आहे, अत्यंत प्रभावी सेवा आहे. या नवरात्रीमध्ये आवर्जून करायचे आहे. त्याचबरोबर आपण उपाय करत असतो. तसेच काही या 9 दिवसात 9 प्रकारचे नैवेद्य हे आपल्या देवीला अर्पण करायचे आहे. तर कुठले नैवेद्य अर्पण करायचे आहे, त्याच प्रकारे नवरात्रीच्या 9 दिवसात देवीला वेगवेगळ्या नैवेद्य दाखवले देखील जातात. नवरात्रीत दर तिथीला देवीला ठराविक नैवेद्य दाखवून आपण त्यांची आराधना करतो, पूजा करतो. त्याचप्रमाणे नैवेद्य देखील करायचं आहे. तर नवरात्राच्या पहिल्या दिवशी देवी आईला साजूक गाईचं जे तूप आहे ते अर्पण केल्यानं चांगल्या आरोग्याचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं शरीर देखील निरोगी राहतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी, नवरात्राच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या चरणी साखरेचा नैवेद्य अर्पण करावा आणि ती साखर घरातील सर्व लोकांना पुन्हा खायला द्यावी. असं केल्यानं माणसाचं कुटुंबातील सर्व व्यक्तींचं आयुष्य जे आहे ते वाढतं असं म्हटलं जातं. त्याचबरोबर नवरात्राच्या तिसऱ्या दिवशी दूध किंवा दुधापासून बनवलेल्या खिरीचा नैवेद्य देवी आईला आवर्जून दाखवावा. त्याचबरोबर ती एखाद्या ब्राह्मणाला नंतर ती खीर जी आहे ती तुम्हाला दान करायची आहे. यामुळं दुःखाचा नाश होऊन आनंदाची प्राप्ती होणार आहे. आता ब्राह्मण जर नाही मिळाला तर अगदी तुम्ही एखाद्या गरीबाला जरी दान करू शकले ना तरी देखील चालणार आहे. नवरात्राच्या 4थ्या दिवशी देवी आईला मालपुआचा नैवेद्य आवर्जून दाखवावा आणि देवळातील ब्राह्मणाला हा दान करावा. यामुळे बुद्धी कौशल्य विकसित होऊन निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती देखील वाढते. तसेच नवरात्राच्या 5व्या दिवशी देवी आईला केळांचा नैवेद्य आवर्जून दाखवावा. यामुळे शरीर हे नेहमी निरोगी राहतं. नवरात्राच्या 6व्या दिवशी देवी आईला मधाचा नैवेद्य दाखवावा, ज्यामुळे आपल्या आकर्षण शक्तीत ही वाढ होत असते. तसेच नवरात्राच्या 7व्या दिवशी देवी आईला गुळाचा नैवेद्य दाखवून तो गुळ जो आहे तो ब्राह्मणाला दान दिल्यानं शोक दूर होतात. अचानक आलेल्या संकट आहेत तर ती देखील दूर होतात आणि त्यापासून संरक्षण मिळतं. नवरात्राच्या 8व्या दिवशी देवी आईला नारळाचा नैवेद्य आवर्जून दाखवावा आणि त्याचबरोबर नारळ दान देखील करावा. अगदी
कुणालाही तुम्ही दान करू शकता. एक तरी नारळ आवर्जून नवरात्राच्या 8व्या दिवशी दान करावा. यामुळं मुलांशी निगडीत ज्या काही अडचणी आहे त्या नक्कीच दूर होतात. नवरात्राच्या 9व्या दिवशी तिळाचा नैवेद्य दाखवावा आणि ते तीळ जे आहेत ते ब्राह्मणाला दान द्यावं. यामुळे मृत्यूच्या भीतीपासून आराम मिळतो. त्याचबरोबर ज्या काही अघटित अशा घटना आहे त्यांपासून देखील संरक्षण होतं. तर अशा 9 दिवस आपल्याला 9 प्रकारचे नैवेद्य जे आहे ते देवीला अर्पण करायचे आहे. बघा, 9 दिवसाचे 9 नाही, जेवढे तुम्हाला शक्य होतील ना तेवढे आवर्जून अर्पण करा. यामुळं देवी आईचा आशीर्वाद हा आपल्याला मिळणार आहे. देवी आई याने प्रसन्न होणार आहे. तर झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.